तुम्ही सिगारेट किंवा तंबाखू पॅकेटवर हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहे असं वाचलं असेल, पण इथून पुढे तुमच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे समोसा कचोरीसाठी पण असं लिहिलेलं आढळलं तर सगळ्यांनाच आवडणारा वडापाव, समोसा, कचोरी आता धोकादायक पदार्थांच्या यादीत गेले आहेत. आणि ते कसं, तर एक वडापाव, समोसा, कचोरीमध्ये 10 ते 17 ग्रॅम फॅट असतं. गुलाबजामुन, कोल्ड ड्रिंक, चॉकलेटमध्ये अगदी घसघशीत साखर टाकलेली असते. हे खाऊन तोंडाला चव येते, पण शरीरात किती आजार घर करायला लागतात याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. यामुळे लठ्ठपणा, डायबिटीज, हार्ट अटॅक, कॅन्सर यासारख्या गोष्टींचा धोका सुद्धा वाढत जातो. आता या धोक्याला केंद्र सरकारनेही गंभीरपणे घेतलंय. सगळ्या सरकारी कार्यालय, कॅन्टीन आणि मीटिंग हॉलमध्ये फलक लावले जाणार आहेत. या फलकांवर फॅट आणि शुगरचं प्रमाणही दाखवलं जाईल, जेणेकरून लोकांना गोड तेलकट पदार्थांचं खरं रूप कळेल. लायटन्सच्या अभ्यासानुसार 2021 मध्ये 18 कोटी लोक लठ्ठ आणि 2025 पर्यंत 45 कोटी लोक लठ्ठ राहणार आहे. म्हणूनच हे पाऊल केंद्र सरकारकडून उचललं गेलंय. त्यामुळे फक्त चव पाहून खाऊ नका, तुमचं आरोग्यही सांभाळा. आणि अशाच माहितीपूर्वक कंटेंटसाठी अभिजात महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.